लोकांना नजर लागतात, आपल्याला घोडे लागले. चेन स्प्रॉकेट गेलेलं आहे. प्रज्वल भाई, हा टॉप बॉक्स कितीला भेटेल परेल कस्टम मध्ये? राईड पर्यंत पूर्ण होण्यापर्यंत ते घरी येईपर्यंत सगळ्यांना सुखरूप ठेव. काही इडापिडा असेल ती तुझ्या पायाखाली दाबून टाक आणि सर्व रायडर्सचा सांभाळ कर आणि त्यांना सुखरूपपणे घरी घेऊन ये रे महाराज. सुप्रभात मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे वाजले 4:30 आणि येस, मी आज चाललो आहे माझ्या बाईक राईडला आपल्या गोकूला घेऊन. तर आपला गोकू आता कोल्ड स्टार्ट होतो आहे. तर आता फटाफट सर्वप्रथम मी माझा टॉप बॉक्स वगैरे लावतो. भाई जाम मगाची मारे ही सर्व करायची. टॉप बॉक्स लावतो, रेडी होतो, मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये येतो आणि मग मी तुम्हाला भेटतो. चला, तयारी झाली आपली, निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. मंत्रादेवी भैरी भवानी माते की जय. हर हर महादेव, जय श्रीराम. च्या गावात हे ग्लव्ज आहेत ना, मला थोडेसे टाईट आणि अनकम्फर्टेबल वाटतात आहेत, पण ठीक आहे, बघू आता. चलो, तर शेवटी आपली बाईक राईड चालू झालेली आहेत. आता आमची जी मॅनेजमेंट टीम म्हणजेच आता जी प्रज्वल, मी आणि प्रसाद, आम्ही तिघं आता इथून निघालो आहोत. सांताक्रूजमधून निघालो आहोत मीटअप पॉईंटसाठी. आणि मीटअप पॉईंट आहे आजचा ठाण्याचा मॅकडॉनल्ड हायवेच्या बाजूलाच आहे. आता आम्हाला त्या साईडला पोचायला कमीत कमी सकाळचा समजा आता मॅप तर दाखवत आहे 45 मिनिट्स. जर काय सीन नसेल एकत्र जाऊ तर ऑलमोस्ट मला वाटतं अर्धा तासामध्ये आम्ही पोचू तिकडे. बाकी रायडर्स पण आपल्याला तिकडेच भेटणार आहे. आणि या राईडला भाई कमीत कमी मला असं वाटतं 60 जणं तर आहेत. तर बघू आता. प्रज्वलने त्याची ACD नाही घेतली आहे, त्यांनी घेतली आहे विराजची डॉमिनार 400. कारण तुम्ही जर मागचा ब्लॉग माझा बघितला असेल मलंगडाचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही डॉमिनारच घेऊन आलेला. कारण त्या गाडीचा ना ब्रेक इन पिरियड काढायचं आहे. गाडी चालली नाही आहे, ती फक्त 250 किलोमीटर चालली आहे. आणि आता जी काही ती चालेल ती आपली जी मेन राईड आहे कोकण कोस्टल बाईक राईड, जी होणार आहे डिसेंबरमध्ये, त्या राईडची ही तयारी. तर चलो, मी पण आता गेअरअप केलं या गोष्टीसाठीच की मला त्या टायमाला पण हेच सेटअपमध्ये राहायचं. तर माझंसुद्धा गेअरअप वगैरे घालून ब्रेक इन झालं पाहिजे, थोडीशी सवय झाली पाहिजे, नाहीतर मग बाबा त्या दिवशी सर्व गोंधळायला होईल. आता इथे काय तुम्हाला दाखवण्यासारखं नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी मीटअप पॉईंटला जातो आणि तिकडे गेल्यानंतर जे काही मंडळी आपली भेटतील त्यांच्याशी तुम्हाला मी भेटवतो. किती रायडर्स असतील, कोणत्या कोणत्या बाईक्स असतील ते मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर आपली पुढची जर्नी चालू होईल. हे बघा आपले रायडर्स आलेले आहेत. फायनली आपण आपल्या मीटअप पॉईंटला आलेलो आहोत. आणि बघा आपल्या त्या रायडर्स इकडे. आता फटाफट सर्वांची प्रेझेंटी घेऊया. आणि भाई आपल्यासोबत कोण जॉईन झाला माहिती आहे? आपल्या ब्लॉगमध्ये सर्वात पहिलं बघितलं असेल किंवा प्रज्वलच्या ब्लॉगमध्ये यायला बघितलं असेल, भाई MK मुस्ताक खान, मुकेश खन्ना. पब्लिक बोले की किसको लेके उमरे. तर ठीक आहे, चला आता स्टिकर वगैरे डिस्ट्रीब्यूट करूया. टेलला प्रभू राहणार आहे म्हणजे प्रसाद, आणि लीडला प्रज्वल राहील. मी आधीमध्ये कुठेतरी राहील. तर बघू आता काय कसं सॉर्ट करूया. अजून आपले रायडर्स यायचे आहेत, कारण तुम्ही मगाशी बघितलं खूप ट्रॅफिक आहे. तर बघू आता आपले किती रायडर्स आले आणि किती नाही ते. भंडारदरा राईड पर्यंत पूर्ण होण्यापर्यंत ते घरी येईपर्यंत सगळ्यांना सुखरूप ठेव. काही इडापिडा असेल ती तुझ्या पायाखाली दाबून टाक आणि सर्व रायडर्सचा सांभाळ कर आणि त्यांना सुखरूपपणे घरी घेऊन ये रे महाराजा. फायनली आपले रायडर्स निघालेत. ऑलमोस्ट भाई मला असं वाटतं 35 बाईक्स आहेत. मी आणि प्रसादने 40 नंबर घेतले. नंबर नाही घेतला? नंबर नाही घेतलास? अच्छा, खाली लावला आहे. ओके, चालेल. अरे हायाबुसा चालूच नाही होत आहे. आता रोहित पहिल्यावर जाणार. लीडला लीड करणारा रोहित.
बोललो लीडला लीड करणारा रोहित. अरे बापरे. तर आपले रायडर मंडळी तर आता निघालेत आणि काहीच वेळामध्ये ना, थोड्याच वेळामध्ये ना आता आपण पोचणार आहोत आपल्या ब्रेकफास्ट पॉईंटला, जे की आहे श्री दत्त हॉटेल म्हणून. तर आता आपल्याला तिथे पोचण्यासाठी 40 मिनटं दाखवत आहे. तर ॲक्च्युली मी ही गाडी घेणार होतो, एजडीची 350 ॲडव्हेंचर. बट मला असं वाटतं मी कुठेतरी ती गाडी न घेऊन ही गाडी घेऊन चांगलं डिसिजन केलेलं आहे. कारण गाडी मला नो डाऊट अजूनपर्यंत तरी, ओ हो रिक्षावाले चाचा, अजूनपर्यंत तरी या गाडीने मला काही असं काम दिलेलं नाही आणि खूप भारी आहे, मजा येते गाडीवरती मला. अरे हा लेफ्ट साईडचा जो ग्लव आहे ना, हा फुल एकदम टाईट आहे यार, हाताला पूर्ण टोचतोय मला भाई. फर्स्ट सर्विस नंतर गाडी काय चुम्मा चालते यार, एक नंबर चालते हा फर्स्ट सर्विस नंतर बाईक. म्हणजे फुल तो बोलतात ना 1000 किलोमीटरचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट जेव्हा मी सर्व्हिस केली त्याच्यानंतर जी गाडी चालते ना, खूप डिफरन्स आहे. म्हणजे व्हायब्रेशन नाही येत आहे, गाडीचा पिकअप एकदम भरपूर आहे. एक नंबर मजा येते चालवायला. आता पहिलं कसं अंडर पॉवर चालवत होतो, म्हणजे NS 160 गाडीमध्ये पॉवर ठीक होती पण गाडीमध्ये ब्रेकिंग एवढं खास नव्हतं. आता हिच्यामध्ये पॉवरसुद्धा आहे आणि ब्रेकिंगसुद्धा आहे ना, तर मग चालवायला काय वाटत नाही ॲक्च्युली या गाड्या. बघा मस्त नाश्त्याला आता मिसळ आहे, ज्यांना इडली वडा पाहिजे त्यांना इडली वडा आहे. हॉटेल श्री दत्त. हां तर चला आता निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. आपला एक रायडर थोडं मागे चुकलेलं तर त्यासाठी आपण थांबलेलो. तर प्रज्वल वगैरे पुढे जाऊन झालं आहे बरोबर आता 1 तास झाला आहे. 9 वाजता ते लोक गेलेत, 10 वाजून 6 मिनटं झालेत. मी आणि माझ्यासोबत मयूर मागे आहे. आणि हां तर भाई चलो आपको जो लोकेशन दे उस लोकेशन पे सीधा, ठीक आहे. आपले बाकीचे रायडर आता मला असं वाटतं पुढे भंडारदरा फाट्याला जाऊन पोचलेले आहेत. आणि आता मी आणि हा पवन ज्याची KTM 250 आहे ॲडव्हेंचर, आता आम्ही दोघं मागे आहेत. हा ॲक्च्युली तो चुकलेला कुठेतरी मध्येच, पण आता मी त्याच्यासाठी थांबलो आणि त्याला ब्रेकफास्ट वगैरे करवलं जिथे आम्ही ब्रेकफास्ट पॉईंटवाला थांबलेलो तिकडे हॉटेल श्री दत्तमध्ये. आणि मग आता त्याला घेऊन पुढे निघालो आहे. त्याला मॅप थोडंसं माहिती नाही तर तो चुकत होता. आता त्याला त्याच्या पुढे असं मॅप टाकून दिलं आहे मी, तर काय मला नाही वाटत आता काय इश्यू येणार आहे. त्याला बोललो रोड आता सरळ आहे तर भाई चल कुठे पण थांबू नको, आपल्याला गप्पा आता 100 किलोमीटरचा पट्टा खेचायचा आहे. तो कसा आता सुसाट जातोय. काय रोड आहेत यार नाशिक साईडला जायचे भाई, एक नंबर रोड आहेत. ती जी विहीर बांधली आहे ना, ही विहीर आहे घुमट्या आकाराची. ही बघा ही बांधली आहे अहिल्याबाई होळकरांनी. ती बघा ती विहीर. आता इथून भंडारदरा आहे 24. तर चला आपला प्रवास सुखाचा हो. चलो तर मित्रांनो आता आम्ही इथे आलो आहे हॉटेल समाधानमध्ये, जिथे अमृतेश्वर मंदिराचा आता सीन असं झालं आहे की आम्ही लोक मागे राहिल्यामुळे बाकी जेवढे रायडर्स होते ना हे अमृतेश्वर मंदिराकडे गेलेत आणि ते आता इथे प्रज्वल वगैरे पुढे गेलेत. आणि हे लोक असं सांगतात की तिथे थोडंसं रस्ता आहे ना खराब आहे. तर आता आम्ही खूपच खराब आहे, पण आपल्याला KTM आहे, आपल्याला काय फरक पडणार आहे. पण एक गोष्ट, आम्ही आता 7 जण इथे आहोत, तर आता आम्ही इथे लंच वगैरे करू. बाकीचे लोक इथे आल्यानंतर आम्ही कॅम्प साईडला जाऊ आणि मे बी असं झालं तर आम्ही उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी अमृतेश्वर मंदिराला जाऊ. पण आता मोठं सीन तिथे न जाण्याचं, अमृतेश्वर मंदिर आता अशी 12 वाजलेत पण तिथे न जाण्याचा मोठं सीन काय ना ते आता मी तुम्हाला सांगतो. तर हे बघा ही रोहितची गाडी आहे. ही बघा ही नाही रे, ही रोहितची गाडी आहे. सुझुकी कुठली रोहित? हायाबुसा.
मिनी हायाबुसा. तर ॲक्च्युली रोहितनी मोटो ब्लॉग सोडल्यापासून मला नाही वाटत गाडीवरती लक्ष दिलं आहे काय. पण एक गोष्ट अशी झाली की रोहितने सर्व्हिस वगैरे तर केली गाडीची, पण ज्या पण मॅकॅनिकनी सर्व्हिस केलं आहे ना त्याने फक्त मला असं वाटतं पैसे काढण्यासाठी सर्व्हिस केलं आहे. हे बघा गाडीमध्ये एवढा मोठा इश्यू आहे ते सांगितलंच नाही याला. चेन स्प्रॉकेट गेलेलं आहे. मी त्याला सांगितलं पण तो बोलला कुछ नाही होगा. आईच्या मी पण सांगितलं तुला. हे बघा चेन स्प्रॉकेट गेलेलं आहे. तर याने विचारून सुद्धा त्याने सजेस्ट नाही केलं की नवीन चेन स्प्रॉकेट टाक म्हणून. आता ही 200-250 किलोमीटर आम्ही लांब आलो आहे. म्हणजे एवढं नशीब चांगलं भावाचं की या हॉटेलच्या इथे आलो जवळपास. हाही रस्ता तर चुकलेला पहिला कसा बसा आला इथे 20 किलोमीटर पुढून आला. आणि हे माझ्यासमोर असं मी बघितलं, ह्याला बोललो गाडी पुढे घेऊनच जाऊ नको इथेच थांबव. हे बघा चेन पूर्ण उतरली आहे आणि हा जो चेन स्प्रॉकेटचा हा जो वरचा टोक आहे ना पूर्ण तुटला आहे तो. अजून रोहित जर तू ही थोडी चालवली असतीस ना लिटरली चेन तुटली असती आणि पायाला वगैरे लागला असतो तुझ्या. तर ठीक आहे, आता काय केलंस, कोणाला मेकॅनिक वगैरेला कॉल केलेला? तो इकडे आहे. ॲक्च्युली बरं झालं की शेंडी करून एक गाव आहे जो तुम्ही भंडारदऱ्याला जाता, तर मग तिथे जवळच आहे. मग ते मेकॅनिक वगैरे येईल, बाईक मी इकडेच ठेवणार आहे, तो सगळं काम बिम करून देईल. उद्या मग बाईक रिसीव्ह करायचं आणि निघायचं. मला काय वाटतं माहिती आहे रोहित, लोकांना नजर लागतात, आपल्याला घोडे लागले. घोडे मी बाईक राईडसाठी आलो. ठीक आहे, राईड सोडून मी मागे राहिलो एकदम टेलला. तो जो एखादा व्यक्ती राहिलेला त्याला घेण्यासाठी. ठीक आहे, जो पुढे गेलाय प्रज्वल लीड करत, आता त्याला काय सुजत नाही, तो एवढ्या लोकांना घेऊन गेलाय. आम्ही सर्व मागे, कारण रस्ता खराब आहे बोलतोय. वरून त्याने एसडी तीन लोक इकडे वरून त्यांनी एसडी घेऊन नाही गेल्या तिथे ऑफ रोडिंग करत. डॉमिनर नेले विराजची. आणि या भाईचा त्याचे दुखणं तुम्ही त्याच्या ब्लॉग मध्ये बघा, आमचं दुखणं निखिलच्या ब्लॉग मध्ये. ह्याच्यामध्ये थोडं त्याच्या व्हिडिओ टाका. हा ते दन उडतोय ना ते टाकतो आता मी. चला तर ठीक आहे, आता काय नाही रोहित चिल कर, येईल तो. नाही जरी आला ना गाडी इथे ठेवू. एका डायरो घेऊन जाऊ गाडी. काय हा एका डायरो चालवतोस ना. हो चालवतोय. तर आपण काय करूया, नाही झालं ना गाडी इथे ठेवूया. आणि आपल्याकडे आहेत गाड्या, खूप बाईक आहेत. बाईकच बाईक आहेत, 40 बाईक आहेत. गाडी कधीची आहे? 2016. चेन स्प्रॉकेट 2016 पासून चेंज नाही केलंय. चेन स्प्रॉकेट चेंज करायची गरज नाही तुला, गाडी चेंज करायची गरज आहे. एवढी हे बघ इथे दाखवतो 10 वर्ष झाले ना बाईकला. हा आणि गाडीचं एक्सिन सांगतो नाही किती किलोमीटर चालले बघा, फक्त 34,000 किलोमीटर. पण गाडीचं ना एक्सिन सांगतो. मी माळशेजला झालेलो ना, आपणच होतो ना, ह्याची ना चालता चावी पडलेली. माळशेज लोणावळ्याला चालता चावीच गायब बाईची, तरी पण गाडी चालू होती. आपली गाडी तशी आहे, कांडचे डेंजर करते ना. इच्छा गावात नशीब ती भेटली. कशी शोधलेली माहिती काय, गोप्रोचा शेवटचा इमेज बघितलेला, व्हिडिओ बघितलेली की कुठे पडलेलं काय झालेलं आणि जाऊन कलेक्ट करून आलेले. बोलतो ना मी तुम्हाला, बोलतो ना आता तू बघितलं का मी लोकांना नजर लागते, आपल्याला घोडे लागले म्हणून. बघा काय केलं हे बघा, चावी पडू नये म्हणून. हे बघा लाईफ लॉक नाही चेंज केलाय, चावी पडू नये म्हणून धागा लावलाय, तो पण काळा. तरी पण नजर लागते. थांब आता मला सांग, मोबाईल कोणता आहे तुझ्याकडे? मोबाईल दोन्ही दाखव ना कुठले. मोबाईल बघा, हा 13 आणि हा 17 प्रो. ठीक आहे, ते सोड. ड्रोन कुठला आहे? मिनी 4 प्रो. लॅपटॉप हे सगळं नको सांगू. आणि भाई ही बघा धागा लावलाय. क्या युट्यूबर कमा बारे नाही. तर हे बघा इथे जेवढ्या पण गाड्या आहेत ना, गाड्यांना तुम्ही बघू शकता फुल लोडेड गाड्या आहेत. ऑलमोस्ट 300, 350, 250 cc एच.डी वगैरे, हिमालया, एक्सपल्स. तर टॉप बॉक्स तुम्ही बघू शकता. हा बघा, हा इथे आहे JDRचा टॉप बॉक्स. ते ऑलमोस्ट ॲल्युमिनियमचे जाना किंवा मोटोजिनसचे टॉप बॉक्स. पण एक तुम्हाला ना मी आगळा वेगळा टॉप बॉक्स दाखवतो. हा बघा, हा टॉप बॉक्स आहे ना भाई, खरोखर हा वर्थिड आहे आणि एक नंबर आहे. झोमॅटोचे भेटतात ना टॉप बॉक्स, आता असंच काहीतरी आहे. प्रज्वल भाई हा टॉप बॉक्स कितीला भेटेल परेल कस्टममध्ये? हा भाई राहुल भाईला ये करो क्या? राहुल भाई ये बेचने निकालो आप, देखो आपके लिए मैं बोल रहा हूँ, ये बेचने निकालो, सबसे ज़्यादा यही बिकने वाला है. पहिला तो मैं खुद लूँगा. कन्सर्न काही असो, सामान राहत आहे ना ते इम्पॉर्टंट आहे भाई.
झोमॅटोचा पण लावायला आपण रेडी झालेलो एवढी आपली माझ्याकडे झोमॅटोचा आहे आणि प्रज्वल माहिती लॉकडाऊन मध्ये आपण स्विगी बिगी करूया टाइमपाससाठी. स्विगीचं तर माझ्याकडे तर स्विगीचं ह्याच्याकडे एक स्विगीचं स्वतःचं साईड पण माझी इज्जत पण काय सॅडल राहते. सॅडल सॅडल वगैरे काढू शकतो. मला आयडिया चांगली आहे भावाची, मानलं. आणि ह्याच्यात आहे ना थंड तो थंड गरम तो गरम कस्टमचा ब्रँड अँबॅसेडर बोलला म्हणजे कुछ तो बात है. कुछ तो बात आहे. आणि वरून एक्सप्लोरीफाय लावलाय बा. हा ना. हिमांशूला पण बोलू शकतो भाई. हिमांशू तू जर बघत असशील ना तर तू पण घेऊन ठेव, हे खूप सेल होतील भाव हे. तर आता जेवण वगैरे झालंय सर्वांचा आणि सर्व आता जात आहेत आपल्या कॅम्पिंगच्या दिशेने. आणि संदीपदा चल, तुला काहीतरी काम आहे म्हणून बाय, भेटू आपण. तर चला आता सर्वजण आता कॅम्पिंगच्या दिशेने, तर आपण पण आता तिथे जाऊया. हा बघा, हा असा काहीतरी व्ह्यू आहे. हा मला वाटतं पुढे भंडारदरा डॅम आणि हे आपले नाईट स्टेसाठी कॅम्पिंग असणार आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया, खाली जाऊया आणि बघूया काय सीन आहे ते. तर हे बघा लोकेशन एवढं भारी आहे ना की आपले रायडर्स बघा आले नाही ना तसे बघा इथे उड्या मारत आहेत. सुप्रभात मित्रांनो. भाई काल खूपच मस्ती धमाल मज्जा गेली आहे. तर आता तुम्हाला ना सकाळचा व्ह्यू दाखवतो आणि काल रात्री आम्ही कुठे झोपलेलो ते तुम्हाला दाखवतो. हे बघा आधी तर हा मॉर्निंगचा व्ह्यू बघा तुम्ही. काय काल झोप लागली की नाही? तर हे बघा हे असं काहीतरी टेंट होतं आणि इथे असं आतमध्ये झोपलेलो पूर्ण. भाई दवनी सर्व टेंट भिजलेत बघा. तर आता नाश्ता चहा पाणी वगैरे करू, फ्रेश होतो पहिला तर जाऊन. मग त्याच्यानंतर मग अमृतेश्वर मंदिराला जाईन, कारण काल माझा तो मंदिर मी केलं नाही, तर आज बहुतेक मी तो मंदिर जायला बघेन. तर चला फटाफट फ्रेश वगैरे होऊया. आणि हे बघा इकडे जाऊन सीन दाखवतो बघा. तिकडे असे पताके लावलेत इथपर्यंत आले आणि इथे पताके संपल्यानंतर इथे यांनी पताके लावलेत. सर्व मजा मस्ती करून झालेली आहे, बोटिंग करून झालेली आहे ऑलमोस्ट. आता इथेच आपली ही राईड संपली आहे. आता मी बहुतेक जाईन अमृतेश्वर मंदिरला, तुम्हाला हे पुढे पाहायला भेटेल. आणि आपले सर्व रायडर्स आता निघाले. ठीक आहे एम के बाय, फटफट कपडा चेंज करो, निकलना का अपने को. तर चला आता सर्व रायडर्स निघतात आहेत, फटाफट त्यांना आपण टाटा बाय बाय करूया आणि मग आपण पण निघूया. भंडारदरा म्हणजे निसर्गाचा खजिना, हिरवेगार डोंगर, घाट रस्ते आणि शांत वातावरण. आणि याच परिसरात आहे हे अमृतेश्वर मंदिर. हे हेमाडपंथी वास्तुशैलीचे उत्तम उदाहरण आहे. इथे आपल्याला प्रत्येक खांबांवर, भिंतींवर आणि छतावर खूप सुंदर नक्षीकाम दिसते. शेकडो वर्षापूर्वी अशी कलाकुसर कशी केली असेल हे आपल्याला त्या काळातील कारागिरांची कला इथे आजही ताजी जाणवते. गर्भगृहात आहे श्री अमृतेश्वर महादेव. महादेवाला समर्पित असलेला
या मंदिराबद्दल इथले स्थानिक रहिवासी काय सांगतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तेच मी सांगतो. बघा, ज्या टायमाला देवाचा अवतार झालं त्या काळाला अमृत वाटलं तेव्हा राक्षसा 2 पंक्ती होत्या. खाल्ल्या बाजूला राक्षस होते आणि वरच्या बाजूला देव होते. तर एक मोहिनी नावाचा राक्षस होता. तो काय केला बघा, ऐका, म्हणजे मराठी सांगतो. तर तो मोहिनी नावाचा राक्षस होता आणि तो देवाने हात ठेवला त्याच्या डोक्यावर. म्हणे या नता याच्या पोटात अमृत गेलं, हा मरत का नाही. मग त्यांनी काय केला, तिरकामटा काढला आणि तिथं शेदला. त्याला शिरपुजा म्हणून गाव आहे, तिथं त्याचा शिर पडला. तर त्या गावाचं नाव काय, शिरपुजा म्हणून ते गावाचं नाव. बघा त्या काळात ते म्हणजे त्या काळातच तिथं मंथन झालेलं आहे. समुद्र जे उलटलं ना ते इथं मंथन करून अमृत काढलंय. अमृत कुठे आहे, रतनगड आहे ना, तिथं डोंगर आहे आणि त्या डोंगरातून दरीतून खाली पिंड आहे, नंदी, एक नदी आहे बारीक छोटंसं, आणि मग त्याच्यातून ती उगम पावलं अमृत काढलं. मग त्यांनी काय केलं, अमृत काढल्यानंतर ते तीर्थ आहे मोर बघा इथं पुढं, हा तिकडे पाठीमागा रोडला. आणि मग ते तिथून अमृत वरती रतनगडला काढलं ना, मग तिथून ते तीर्थात आलं आणि मग याच्यात अमृत आलं. अच्छा, म्हणजे गुप्त ते, हा याच्या खाली गुप्त आहे पिंडीमधून. अच्छा, पाणी 12 महिने असतं नाही, आटून जाईल आता ते फक्त पाणी कसं लहान मुलाला धोका आहे ना, थोडं चांगलं एवढलं पाणी होतं, आता कमी झालं. तर पूर्वी म्हणजे थोडी भीती होती ते काळामध्ये. आणि याचे कागदपत्र दादा होते ना, ते सगळं मोडी आणि लिपीमध्ये होते. असं एवढं कागद त्यांची एक गोणीभर होती. जे टायमाला त्याची रचना झाली ना, ते काळाचं ते कागद आहे. पण ते आता वाचता येत नाही बा, सगळं मोडीमध्ये, लिपी आणि मोडी. आता ते माणसं आपल्याकडे नाही. इथं कसं होतं, वाघ आणि नडगा 5 वाजल्या दडकऱ्या फोडायचे, म्हणजे माणूसच थांबणार नाही. दिल्लीला, मुंबईला, मोठमोठ्या नाशिकला अशा ठिकाणी का नाही हे मदत केलं. मग ती जागा शोधून काम केलेलं आहे. इथं कोलाजवाडी म्हणून तिथं एक आहे मंदिर लहान, त्याला काय म्हणतात शून्यदेव, म्हणजे तिथं पाणी नाही आणि त्यांना जागा ती पटली नाही. तिथे मग टाकून निघून गेले. मग त्यांनी इथं केलं. मग इथं सगळं पाणी शोधलं आधी आणि तीर्थ आधी शोधून काढलं का इथं पाणी आहे. मग त्यांनी हे कबूल केलं हे मंदिर. मग इथं पाहिले सगळे कबूल. मग बाकीचे बनवायला ते वरती थोडं 1-1.5 तास, म्हणजे त्या दगडा बाहेरून नाही आणले, इथलेच आहेत ते. पण कोण आखी जरी गाव जोडलं तरी त्यांना मिळणार नाही आणि त्यांना माहिती नाही. आम्ही अचानकच गेलो, आम्हाला ते प्रसन्न. हेमाडपंथी मंदिर, हा हेमाडपंथी मंदिर बघा यांनी माहिती. मग त्यांनी काय केलं, आम्ही पाहिलं इथं मंदिरची दगड कशी काय टाकली. मग ते तुटले म्हणजे अशी, मग ते तिथं साईडला करून ही दगड तिथं आजही ती दगड आहे. पण कोणला 5 वाड्या, पण त्यांना खाणारा पिणारा लोक तसे नाही. आणि आम्ही ते जातीच्या धर्माचं आहे. अच्छा, मग तुम्ही इकडचे मूळ पुजारी आहे? 1 नंबर. आता मी दाखवतो तुम्हाला पुरावा. अशी माणसं, मी काही साधा माणूस नाही. रतनगडला 1 महिना 1 दिवस होते बघा. हे बघून घ्या बाबा, हे खोटा नाही. हे बघा गगनगिरी महाराज. हा बघा ना हे कसे भेटलेतील मला. त्यांचं शिष्य स्वामी महाराज, त्यांच्या हाताखाली मी रतनगडलो होतो. हा त्यांच्या हाताखाली, म्हणजे ते असं तुमच्या वयात होते जवान. मला म्हणायचं माझ्याकडे बघू नको, दिसते होते. मग मला डोंगरात हातून लावायचे, तिकडे पाठीमागा डोंगरात. मग 5 वाजल्या माझं सगळं पूजा बिया झाली, मंत्र जपून अशी गायचा तोप टाकीचं. ते यज्ञकुंड म्हणतात त्याला. ते त्याच्यामध्ये 1 चमचा टाकायचा, मंत्र बोलायचा. अशी माणसं आपल्या भारतात हे साधू हा 1 नंबर आहे. गगनगिरी महाराज खोपोलीला आश्रम आहे ना त्यांचा.
खोपोलीला आणि माशाने सगळं पाय खाल्ले. जलसमाधी घेतली ना. मला दयामाया यायची ना आणि ते तेवढ्या पुरतं राहायचं सगळं सोय केली आणि ते निघून गेलं का पुन्हा ते काढून पाण्यात पाय घालायचं म्हणजे ते माशाली सारलं ते मूग सगळे. तर मित्रांनो, तो फायनली आपली बाईक राईड कंप्लीट झालेली आहे. अमृतेश्वर महादेव मंदिराचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि खरंच यार खूप मजा आली. खूप रायडर्सनी एन्जॉय केलं आहे ही राईड. आणि ही शॉर्ट राईड म्हणजे बायकरसोबत ही जी मी कॅम्पिंग केलेली ना, खरंच खूप फन ट्रिप होती ही. तर चला, हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन नक्की दाबा. तर चला, आता मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.